Good morning, students. In last two lectures, we studied basic primary economic activities. Some activities we studied. In this lecture, you have to solve the assignment. So this lecture is only assignment purpose. So look at the map, and with the help of given map, some questions given in the map regarding the 4.1 map, you have to just write question answers which is given in the textbooks. I'll just show you some important questions such as page number 33. These questions you have to solve. Observe the given in figure 4.1 map and answer the following questions. There are 12 questions. You have to write these questions, solve this question in your geography notebook, and you have to just complete it. Another second activity is that look at this chart, complete the following table in your notebook. One has been done for you as an example, such as primary economic activity, natural resources required for the activity, factors affecting activities, natural and man-made. So you have to just complete this chart. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्राथमिक आर्थिक क्रियांची काही माहिती बघितली. आजचं व्हिडिओ लेक्चर हे फक्त तुम्हाला एक असाइनमेंट्ससाठी दिलेला आहे. याच्यामध्ये हा जो नकाशा आहे 4.1चा जो नकाशा आहे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याच्यावरती आधारित जे काही प्रश्न आहेत जे खाली तुम्हाला दिलेले आहेत, पहिल्या याच्यामध्ये जे दिलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भूगोलाच्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत. 4.1मध्ये खालील प्रश्न दिलेले आहे. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी मी मराठीमध्ये हे वाचतो आहे, त्यांनी ते ऐकायचे आहेत आणि ते प्रश्न लिहून घ्यायचे आहेत. 4.1मध्ये नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, नकाशात कोणकोणत्या आर्थिक व्यवसायांचे वितरण दाखवलेले आहे. दुसरा प्रश्न आहे, लाकूडतोड हा व्यवसाय प्रामुख्याने कोणत्या अक्षवृत्तांदरम्यान आढळतो. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या प्रदेशात प्राथमिक क्रिया आढळत नाहीत, त्याचे कारण काय असावे. चौथा प्रश्न आहे, मासेमारी व्यवसाय महासागरांमध्ये विशिष्ट ठिकाणीच का आढळत असावेत. पाचवा प्रश्न आहे, युरोप खंडात कोणकोणत्या आर्थिक क्रिया अधिक आढळतात. सहावा प्रश्न आहे, समुद्रामध्ये दर्शविलेले खाणकामाचे चिन्ह कोणते उत्पादन दर्शवत असेल. पुढचा प्रश्न, कोणत्या खंडात खाणकाम व्यवसाय आढळत नाही व का. आठवा प्रश्न आहे, जगातील सर्वात जास्त मासेमारी कोणत्या महासागरात केली जाते. नववा प्रश्न आहे, मकरवृत्ताच्या दक्षिणेकडे कोणकोणत्या प्राथमिक आर्थिक क्रिया केल्या जातात. पुढचा प्रश्न आहे, आग्नेय आशियातील बेटांच्या समूहावर कोणत्या आर्थिक क्रिया केल्या जातात. चारही गोलार्धाचा विचार करता कोणत्या गोलार्धात शेती व्यवसाय कमी आढळतो. शेती क्षेत्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि हवामान याबद्दल थोडक्यात टीप लिहायची. आणि पुढची कृती आहे, समोरचा जो काही चार्ट आहे, टेबल आहे, तो इंग्लिशमध्ये आहे. मी तो तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगतो आहे. काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि ती ॲक्टिव्हिटी तुम्ही नोटबुकमध्ये लिहायची आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये एवढीच ॲक्टिव्हिटी तुम्हाला लिहायची आहे. खालील तक्ता आपल्याला वहीत आपल्या पूर्ण करायचा आहे. उदाहरणासाठी एक नमुना सोडून दिलेला आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे प्राथमिक आर्थिक क्रिया. यामध्ये आहे शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, लाकूडतोड, फळे, कंदमुळे गोळा करणे. दुसरा महत्त्वाचा आहे आवश्यक नैसर्गिक साधनसंपत्ती. याच्यामध्ये आहे जमीन, मृदा, पाणी. आणि तिसरा आहे परिणाम करणारे घटक. याच्यामध्ये दोन परिणाम करणारे घटक असतात, पहिला नैसर्गिक घटक व दुसरा मानवी घटक. नैसर्गिक घटकांमध्ये जमिनीचा उतार, मृदेची गुणवत्ता, अनुकूल हवामान, पर्जन्याचा नियमितपणा व मानवी घटकांमध्ये खते, कीटकनाशके, शेतीसाठी लागणारी यंत्रे. या सगळ्यांची माहिती तुम्ही व्यवस्थितपणे लिहायची आहे आणि या दोन ॲक्टिव्हिटी तुम्हाला महत्त्वपूर्ण सोडवायच्या आहेत. या ॲक्टिव्हिटीवरतीच तुम्हाला
बरेच प्रश्न बोर्डाला विचारले जाऊ शकतात. थँक्यू.